नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण T20 वर्ल्ड कप बद्दल माहिती बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की जगातील पहिला T20 वर्ल्ड कप भारताने 2007 मध्ये जिंकला होता आणि आता 2026 मध्ये सुद्धा भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला आहे. मुळामध्ये आतापर्यंत T20 वर्ल्ड कप जे आहे ते 10 वेळा झालेले. किती वेळा झालेले? 10 वेळा. आणि या 10 पैकी 3 वेळा T20 वर्ल्ड कप हा भारताने जिंकलेला आहे. पहिल्यांदा जिंकला तो 2007 मध्ये आणि दुसऱ्यांदा जिंकला 2024 मध्ये आणि तिसऱ्यांदा जिंकला 2026 मध्ये. 2007 मध्ये ज्यावेळी जगात पहिला T20 वर्ल्ड कप झाला तो दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला होता आणि त्यावेळी भारताचा कर्णधार होता महेंद्रसिंग धोनी. आणि 2007 मध्ये भारताने पाकिस्तानला हरवून 2007 चा T20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2024 मध्ये रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला आणि आता 2026 मध्ये सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वामध्ये भारताने T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर बघूया मग आताचा जो T20 वर्ल्ड कप झाला तो मुळामध्ये भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या भूमीवरती झालेला आहे. आता हा जो T20 वर्ल्ड कप झाला 2026 चा हा एकूणातला 10वा T20 वर्ल्ड कप होता. कितवा? 10वा. परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की आतापर्यंत किती T20 वर्ल्ड कप झाले आहेत तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 10 T20 वर्ल्ड कप झालेले आहे. या T20 वर्ल्ड कप मध्ये किती संघ सहभागी झाले तर उत्तर येतं 20 संघ सहभागी झाले. यात मजेची गोष्ट अशी आहे की बांगलादेश सुद्धा या T20 साठी वर्ल्ड कप साठी पात्र झालेला होता, परंतु बांगलादेशने या T20 वर्ल्ड कपला भारतामध्ये खेळण्यास नकार दिला. पर्यायाने आयसीसीने काय केलं, स्कॉटलँड नावाचा देश आहे त्याला डायरेक्ट एंट्री दिली आणि स्कॉटलँड अशा प्रकारे या वर्ल्ड कपचा सहभागी देश झाला. मुळामध्ये या वर्ल्ड कप मध्ये भारताचा जो कर्णधार होता तो होता सूर्यकुमार यादव आणि उपविजेता ठरलेला देश जो आहे त्याचं नाव काय? न्यूझीलंड. म्हणजे 2026 च्या T20 वर्ल्ड कपचा विजेता भारत तर उपविजेता न्यूझीलंड. आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि न्यूझीलंडचा कर्णधार कोण होता? मिचेल सँटनर होता. आता या 2026 च्या T20 वर्ल्ड कपचा पहिला सामना कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता? पाकिस्तान व नेदरलँड मध्ये झाला होता. आणि भारताचा पहिला सामना 2026 च्या T20 वर्ल्ड कप मध्ये कोणत्या देशाविरुद्ध झाला? USA म्हणजे अमेरिका या देशाविरुद्ध 2026 च्या T20 वर्ल्ड कप मध्ये भारताने पहिला सामना खेळला. आता या वर्ल्ड कप मध्ये एक असा देश होता जो पहिल्यांदा सहभागी झाला, त्या देशाचं नाव होतं इटली. कोणता? इटली. इटली हा युरोप खंडातील देश आहे. युरोप खंडातील देश आहे आणि इटली पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप खेळला. इटलीची राजधानी सगळ्यांना माहिती आहे. कोणती आहे? रोम. इटलीची राजधानी काय? रोम. आणि हा युरोपियन देश आहे. ठीक आहे. आपण हे पण बघितलं की आतापर्यंत भारत किती वेळा T20 वर्ल्ड कप जिंकला आहे? 3 वेळा जिंकला आहे. बरोबर आहे. सर्वात जास्त वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारा देश कोणता आहे? भारत. कारण भारताने आतापर्यंत 3 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. परत 2 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारे देश कोणते? इंग्लंड आणि वेस्ट इंडिज. इंग्लंडने सुद्धा 2 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि वेस्ट इंडिज यांनी सुद्धा किती वेळा? 2 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. हे झाले 3 देश. T20 वर्ल्ड कप आतापर्यंत किती देशांनी जिंकला आहे? 6 देशांनी जिंकला आहे. त्यातली 3 नावं तर आपल्याला मिळाली, भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज. अजून 3 नावं आलेली आहे. त्यातलं एक नाव आहे पाकिस्तान, आणखी श्रीलंका, आणखी ऑस्ट्रेलिया. या 6 देशांनी आतापर्यंत T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की T20 वर्ल्ड कप जिंकणारे देश कोणते? तर खालीलपैकी कोणता देश हा T20 वर्ल्ड कप जिंकणारा देश नाही असं पण येऊ शकतं, किंवा खालीलपैकी कोणत्या कोणत्या देशांनी T20 वर्ल्ड कप जिंकला आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. तेव्हा आपल्याला माहिती असलं पाहिजे की सर्वाधिक वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारा देश आहे भारत 3 वेळा, नंतर इंग्लंड 2 वेळा, नंतर वेस्ट इंडिज 2 वेळा, पाकिस्तान 1 वेळा, श्रीलंका 1 वेळा आणि ऑस्ट्रेलिया 1 वेळा. अशा प्रकारे आतापर्यंत 6 देशांनी T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. 2026 जे T20 वर्ल्ड कप आहे, बंट्या तू सांग की ते अंतिम सामना जो झाला होता तो कोणत्या स्टेडियमवर झाला होता? नरेंद्र मोदी स्टेडियम. आणि बबली तू सांग
नरेंद्र मोदी स्टेडियम भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे? अहमदाबाद. कोणत्या शहरामध्ये? अहमदाबाद. म्हणजे 2026चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे झाला होता आणि या सामन्यामध्ये विजय कुणाचा झाला? भारताचा विजय झाला. भारताने या सामन्यामध्ये एकूण किती धावा काढल्या होत्या? 255. आणि याला उत्तर देत असताना न्यूझीलंडने अंतिम सामन्यामध्ये किती धावा काढल्या? 159. म्हणजे भारत किती धावांनी जिंकला? 96 धावांनी भारत जिंकलेला आहे. ठीक आहे. बंट्या, या शेवटच्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून कुणाला घोषित करण्यात आलं? इकडं बबली नाही, जसप्रीत बुमराह. शेवटच्या सामन्याचा जो सामनावीर होता तो होता जसप्रीत बुमराह. आणि या संपूर्ण सिरीज मध्ये चांगला खेळल्याबद्दल कोणत्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला? या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्हाला दिसतोय तो संजू सॅमसन. मुळामध्ये संजू सॅमसन याचं राज्य कोणतं आहे कोणाला सांगता येईल का? केरळ. बरोबर आहे. संजू सॅमसन याचं राज्य कोणतं आहे? केरळ आहे. आणि हा सामना जिंकला आणि जिंकणारा संघ म्हणजे भारत. आणि भारताच्या संघाला किती कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं? 27.48 करोड एवढे रुपये या जिंकणाऱ्या संघाला मिळाले. तर उपविजेता असणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाला किती रुपये मिळाले? 14.65 म्हणजे 14 करोड 65 लाख म्हणजे 14.65 करोड एवढं बक्षीस या संघांना मिळालेलं आहे. मला एक सांगा, 2024चा T20 वर्ल्ड कप ज्यावेळेस भारताने जिंकला त्यावेळेस भारताचा कर्णधार कोण होता? रोहित शर्मा. विद्यार्थी मित्रांसाठी एक प्रश्न आहे, कमेंटमध्ये उत्तर टाकायचं आहे. भारताने आतापर्यंत ओडीआय म्हणजे एक दिवसीय वर्ल्ड कप किती वेळा जिंकले आणि ज्यावेळेस वर्ल्ड कप जिंकलं त्यावेळेस भारताचे कर्णधार कोण होते हे कमेंटमध्ये टाकायचंय. पुन्हा एकदा प्रश्न आहे का, भारताने एक दिवसीय म्हणजे ओडीआय वर्ल्ड कप किती वेळा जिंकलेत आणि त्यावेळी भारताचे कर्णधार कोण कोण होते हे तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचंय आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचंय. धन्यवाद. जय हिंद.